आणखी एक मोठी बातमी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत तटकरेंना पूर्वकल्पना होती अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। 16 जानेवारीला तटकरे अजितदादा आणि सुप्रिया सुळे यांना भेटलेले होते आणि अजितदादांच्या मुंबईतल्या प्रेम कोर्ट या निवासस्थानी ही भेट झाल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आणि याच बैठकीमध्ये दादांनी तटकरेंना विलीनीकरणाची कल्पना दिलेली होती अशी ही माहिती सूत्रांनी दिली आहे। या संदर्भात माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडनं। योगेश, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची कल्पना ही दादांनी तटकरेंना सुद्धा दिलेली होती, या संदर्भात जी काही माहिती मिळते त्याबद्दल। निश्चितच राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात जवळपास 10 ते 12 बैठका या राष्ट्रवादी शरद पवार चंद्र पक्षाच्या नेत्यांसोबत अजित पवारांनी केली होती। या बैठकींचा सिलसिला जो आहे तो अर्थात नोव्हेंबर महिन्यापासून सुरू झाला होता आणि त्यानंतर जानेवारीला अर्थात शेवटची जी बैठक होती ती 16 तारखेला या बैठकीला सुनील तटकरे देखील उपस्थित होते अशी माहिती राष्ट्रवादीच्याच काही सूत्रांकडून आपल्याला मिळते। कारण ज्यावेळी या विलीनीकरणासंदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारलं असता त्यांना या संदर्भात माहिती नाही अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया समोर येताना दिसतायत। मात्र अजितदादांनी स्वतः सुनील तटकरे यांना या विलीनीकरणासंदर्भात पूर्वकल्पना दिली होती। या आधीच्या बैठकांमध्ये सुनील तटकरे मात्र उपस्थित नव्हते। मात्र शेवटची जी बैठक होती त्यावेळी सुनील तटकरे यांनी अजितदादा आणि सुप्रिया सुळे यांची देखील भेट घेतली होती आणि त्यांना देखील या विलीनीकरणासंदर्भातली माहिती देण्यात आली होती आणि ते देखील या विलीनीकरणासंदर्भात सकारात्मक होते अशी माहिती देखील शरद पवार गटाच्या एका नेत्याकडून आपल्याला मिळताना पाहायला मिळते। त्यामुळे ज्या पद्धतीने या सगळ्या प्रतिक्रिया किंवा समोर येताना पाहायला मिळतात त्यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून ही माहिती आता समोर येताना पाहायला मिळते। या सर्व विलीनीकरणादरम्यान राष्ट्रवादीच्या दोन्ही राष्ट्रवादी अर्थात घड्याळ चिन्हावरती एकमत। बिलकुल योगेश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। त्यामुळे ही पूर्वकल्पना तटकरेंना देण्यात आलेली होती दादांकडून अशी माहिती सध्या सूत्रांकडून मिळते आहे।